हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. आज होता गुरुवार, तर स्वामींचं दर्शन घेऊन झाली माझ्या दिवसाची सुरुवात. त्याच्यानंतर आज होती हनुमान जयंती. मस्त हार आणलेले पप्पांनी, मस्त स्वामींसाठी नैवेद्य पण आणलेला. आज बेसनचे लाडू आणलेले घरी बनवायला. मला काय टाईम नाही भेटला म्हणून पाणी वगैरे मी सोडून घेतला. नैवेद्य वगैरे स्वामींना दाखवला. मी दर गुरुवारी काहीतरी गोड आणते किंवा घरी बनवते. मग झाला नैवेद्य दाखवून. फोटोला हार वगैरे मी लावून घेतले. नंतर संध्याकाळसाठी भाजी निवडायची होती. मग चवळीची भाजी आणलेली पप्पांनी, ती मस्त मी निवडून घेतली. नंतर गेली मंदिरात. मग दर्शन वगैरे झाला. मस्त पाया वगैरे मी पडून घेतला, फोटो वगैरे काढले आणि निघली घरी जायला. मग गर्दी तर खूपच होती मंदिरात. नंतर मला जायचं होतं शाळेत, अंकिताचा फिकाड आणायचा होता. मग फिकाड घेतला आणि निघली घरी जायला. घरी वगैरे गेली. मग आली जिमला. मग घातली बुटं आणि मारली शायनिंग. मग नंतर कार्डिओ वगैरे केला. नंतर घामाघूम झाली मी कार्डिओ करून. नंतर वर्कआउट केला माझा राहिलेला बाकीचा. वर्कआउट वगैरे माझं झाला. मग नंतर मी घरी जायला निघली. घरी वगैरे गेली आणि मग परत मंदिरात आले. जिम पार्टनरला घेऊन दादा सांची चाललेली तयारी. नंतर नानी भेटल्या, त्यांच्याशी बोलली मी, गप्पा वगैरे मारल्या. नंतर घरी वगैरे आली. रांगोळ्या वगैरे काढत घेतल्या, कारण दाराच्या इथे रांगोळ्या काढायच्या होत्या, कारण की पालखी येणार होती संध्याकाळी. म्हणून दुपारीच मी रांगोळ्या काढू घेतल्या. ते बघा फोटो टाकते. नंतर रांगोळ्या वगैरे मस्त मी काढल्या. नंतर आंटी पण आल्या पालखीसाठी. मग आंटीने मलबेरी आणलेल्या, मला मस्त आवडतात, खाऊन घेतल्या मी. नंतर मोठी आत्या पण आली कॉलनीतली. नंतर छोटी आत्या आली शाळेवरून. मस्त तयारी वगैरे माझी झाली. मी रेडी झाली पालखीला जायसाठी. नंतर मामा पण आले. मामाचा मस्त शूट घेतला. मामाला मस्त थंडा वगैरे मी दिला. नंतर इकडे केतन दादाला पण थंडा दिला. मग मम्मी आणि मी मस्त रेडी झालो. इकडे चवळीची भाजी, भजी आणि वांगी फ्राय, आणि इकडे मस्त वाळाचा बिड्डा बनवलेला. स्वयंपाक पण सगळा रेडी झाला. नंतर यांचा चाललेला हळदी कुंकू. काय बोलू ना काय नाही, या पोरीनं काही मला समजतच नव्हता. नंतर सगळे आम्ही निघलो मंदिरात जायला. इकडे मस्त पालखी निघायची तयारी चालू होती. मस्त स्वागत झालं पालखीचं आणि सगळे निघले. मग आम्ही मस्त दर्शन करायला गेलो आतमध्ये. पाया वगैरे पडलो आणि मग पालखी बाहेरच होती आणि सगळेजण दर्शन घेत होते. घरी आली आणि सगळे मस्त फॅमिली आम्ही बसलेलो गप्पा मारत, आणि यांचे काही फोटो संपत नव्हते. नंतर मामा, पप्पा आणि दादा मस्त जेवायला बसले. नंतर पालखी आली घराच्या खालती. मग मम्मीला घेऊन मी खालती गेली. पाण्याचा तांब्या वगैरे घेतला होता मी, मम्मींना दिला. मम्मींनी मस्त पाय वगैरे पाण्यानं धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मस्त आरती वगैरे केली. आणि मस्त मी पण आरती वगैरे केली, टिक्का वगैरे लावून, फुलं वगैरे ठेवून मस्त माझी पण पूजा झाली. नंतर मी पण मस्त फोटो वगैरे काढला. नंतर वरती आली तर यांचं मस्त जेवण चाललेलं, सगळे जेवायला बसलेले. इकडे आत्या पण जेवायला बसलेली. त्याच्यानंतर मस्त संयुक्ता दिदी भेटली, तिने केला हाय. मी जात नव्हती पालखीला, मुलींना मला घ्यायला आली. मैत्रीण अशी पाहिजे, तिने मला खेचत नेला, बोलतात चल नाचायला. मग गेलो आणि फुल एन्जॉय केला आम्ही. सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार. आणि बाबू पण फुल जोशमध्ये नाचत होता, फुल फॉर्मला आहे बाबू. बघा आता त्याचा डान्स कसा खतरनाक. नंतर मस्त पालखीला नाचून वगैरे घरी आलो. तर आजसाठी एवढाच होता. बाय.